नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अकाउंट या विषयामधील प्रकरण नंबर 4 भागीदारीची पुनर्रचना त्यामध्ये भागीदाराची निवृत्ती हे प्रकरण पाहत आहात. तर यामध्ये आपण अगोदरच्या पिरियडला व्याख्या बघितलेली, निवृत्ती कशाला म्हणतात, त्यानंतर नवीन प्रमाण बघितलेलं आहे, त्याचे काही उदाहरणं बघितले आपण. त्यानंतर लाभाचं प्रमाण कशाला म्हणतात, त्या लाभाचे प्रमाण आपण सूत्राद्वारे काय केलेले आहेत, काढून देखील दाखवलेले आहेत. तर आपण आजच्या पिरियडला काय करतात, ख्याती बघणार आहात. ख्याती काय असते, ख्याती काय असते, कोण ख्याती आणते, हे सर्व माहिती या ठिकाणी बघूया. तर शॉर्टकट मध्ये थोडंसं ख्यातीविषयी आधी समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला ख्याती काय असते ते कळेल. तर बघ, ख्याती म्हणजे काय, तर व्यवसायाचं पैशात मोजलेलं नाव म्हणजे काय आहे ख्याती. कोणाचं कशात, व्यवसायाचे पैशात मोजलेले नाव. म्हणजे तुमचा एक व्यवसाय आहे, त्या व्यवसायाची मार्केटमध्ये प्रतिष्ठा आहे, पतप्रतिष्ठा आहे, नावलौकिक आहे, लोक तुमच्या व्यवसायाला ओळखतात. मग तुम्हाला ओळखतात याचा अर्थ तुमच्या व्यवसायाची मार्केटमध्ये ख्याती आहे. ठीक आहे ना, म्हणजे तुमच्या व्यवसायाचं मार्केटमध्ये काय नावलौकिक आहे. आणि जर तुमच्या व्यवसायाला कोणी ओळखत नसेल, नवीन व्यवसाय असेल, तर तुमच्या व्यवसायाची मार्केटमध्ये ख्याती नाही. ख्याती म्हणजे काय, तर व्यवसायाचे पैशात मोजलेले नाव. कोणाचे, व्यवसायाचे कशात, पैशात मोजलेले नाव म्हणजेच ख्याती होय, म्हणजेच ख्याती होय. तर व्याख्या झाली, कोणाचे कशात, तर व्यवसायाचे पैशात मोजलेले नाव म्हणजे ख्याती होय. तर ख्याती झाली, तर आता व्यवसाय ख्याती कोण आणतो, तर ते बघायचं आपल्याला. तर लक्षात ठेवा, सर्व भागीदार, सर्व भागीदार त्यालाच आपण संस्था म्हणू शकतो. संस्था नाही तर निवृत्त भागीदार, निवृत्त भागीदार. तर बघा, निवृत्ती प्रकरणामध्ये ख्याती कोण आणतो, कशी ख्याती करतात. आपल्या गणितामध्ये समजा एक्स वाय झड तिघ जण आहेत, ते तिघ जण जर मिळून जर काही ख्याती आणत असतील, समजा एक्स वाय झड या तिघांनी मिळून 80,000 रुपये ख्याती जर आणली, तिघांना बी आणली, ठीक आहे ना, एक्स न वाय न झड तिघांना मिळून जर 80 ख्याती आणली, अन्यथा या तिघा जणांना 80,000 रुपयाचं ख्याती खातं काय केलं, उघडलं. खातं उघडलं जरी म्हणलं तरी काय अडचण नाही, ख्याती आणली म्हणलं तरी काय अडचण नाही. तिघांना मिळून 80,000 आणली म्हणलं तरी ठीक आहे, खातं उघडलं म्हणलं तरी ठीक आहे. तर अशा वेळेस तिघांना म्हणजे सर्वांनी, सर्वांना म्हणजे संस्थेनं. तर अशा वेळेस ख्याती खाते उघडले, उघडले असं जरी दिलं तरी ठीक आहे, नंबर 1. किंवा ख्याती आणली असं जरी दिलं तरी ठीक आहे. आणली म्हणलं तरी चालेल, उघडली म्हणलं तरी चालेल. अशा वेळेस नोंद काय करावी, तो नोंद लक्षात ठेवा. ख्याती खाते नावे सर्वांना आली ना, तिघांना बी म्हणजे सर्वांनी, म्हणजे संस्थेनं. तर ख्याती खाते नावे आणि सर्व भागीदाराचे खाते जमा. तर ही नोंद करावं लागेल तुम्हाला. तर नोंद होईल, ख्याती खाते नावे सर्व भागीदाराचे खाते जमा. कधी नोंद होईल अशी, जर सर्वांना आणली तर. आणि जर समजा असं दिलं की एक्स वाय झड तिघांना नाही, फक्त झड हा निवृत्त आहे, रिटायर वाला आहे, झड रिटायर होणार आहे. आणि असं दिलं की झड नाही 20,000 ख्याती आणली फक्त एकट्यानं, सर्वांना जर आणली तर ही नोंद. आणि फक्त दिले झड नाही 20,000 ख्याती आणली, तर आता काय करावं लागेल, एकट्यानं आणली निवृत्तवाल्यानं. असं दिलं ख्याती खातं उघडलं एकट्याचं, नाही ते एकट्यानं ख्याती आणली, तर तुम्हाला पहिली नोंद करावं लागेल, ख्याती खाते नावे आणि एकट्यानं आणल्या त्यामुळं निवृत्तवाल्यानं आणली ना, तर निवृत्त भागीदाराचे खाते जमा. बस ही नोंद करावं लागेल, लक्षात ठेवा. संस्थेनं आणली किंवा सर्वांना आणली तर म्हणलं तर ही, एकट्यानं आणली रिटायर वाल्यानं म्हणलं तर ही. जर दिलं एक्स वाय झड तिघांना बी मिळून संस्थेची ख्याती जर 80,000 आणली म्हणलं तरी, किंवा खातं उघडला असं जरी दिलं, तर समजायचं सर्वांना आणली. आणि जर एकट्यानं रिटायर वाल्यानं आणली म्हणलं तरी एकट्याचं खातं जमा. मग आता इथं नोंद काय झाली, सर्वांना आणल्यावर ख्याती खाते नावे सर्वांचे खाते जमा, सर्वांचे म्हणजे एक्सचे वायचे झडचे तिघाचे जमा. आणि जर रिटायर वाल्यानं झडच आणली तर ख्याती खाते नावे निवृत्त भागीदाराचं जमा म्हणजे झडचे खाते जमा. तर दोन नोंदी आहेत.
तर तुम्हाला विचारतील सर्वांना आणली का एकानं आणली, आणली म्हणतील नाही तर खातं उघडलं. म्हणजे सर्वांचं खातं उघडलं का एकट्याचं खातं उघडलं. जर सर्वांचं उघडलं तर ख्याती खाते नावे सर्वांचे खाते जमा, आणि एकट्याचं उघडलं तर ख्याती खाते नावे एकट्याचे खाते जमा. ख्याती नावेलाच राहील दोन्ही टाइमला, फक्त खाल्ला बदलल जमावाला. ठीक आहे ना, नावेला म्हणजे डेबिटला, खाल्ला म्हणजे जमा क्रेडिटला. त्याला ख्यातीला गुडविल म्हणतात इंग्लिशमध्ये, गुडविल. तर गुडविल अकाउंट डेबिट आहे ते, गुडविल अकाउंट डेबिट. आणि कोणतं ऑल पार्टनर्स अकाउंट क्रेडिट. म्हणजे ख्याती खाते नावेला करायचे, सर्वांचं खातं जमाला करायचे जर सर्वांना आणली तर. आणि जर एकट्यानं आणली तर ख्याती खाते नावे आणि रिटायर पार्टनरचं म्हणजे त्या एकट्या पार्टनरचं खातं काय करायचं, जमा. चला या 2 नोंदी लक्षात राहतील. मग तुम्हाला मी नोंदी सांगणार आहे फक्त 3. ख्याती जर सर्व, आता सांगा, ख्याती खाते जर सर्वांचे उघडले तर नोंद काय. सर्वांचे म्हणजे कोणाचे, संस्थेचे. जर ख्याती संस्थेचे आहे किंवा संस्थेचं खातं उघडलं तर नोंद लक्षात ठेवा, ख्याती खाते नावे सर्वांचे खाते जमा, सर्व म्हणजे संस्था होय. आणि जर ख्याती रिटायर वाल्याची आहे, फक्त एकट्याची, तर नोंद ख्याती खाते नावे निवृत्त भागीदाराचे म्हणजे रिटायर भागीदाराचं खातं जमा. ही झाली आणल्याबद्दल नाही तर उघडल्याबद्दल. आता XYZ 3 जण होते, 3 जणांपैकी हा रिटायर व्हायलाय. मग रिटायर भागीदार गेल्यानंतर जे दोघं उरतात त्यांना उरलेले म्हणतात, त्यांना उरलेले नाही तर उर्वरित. मग 2 जणांचं काम काय माहितीये काय, 3 जणांची ख्याती जरी असली किंवा एकट्यानं जरी ही आणलेली ख्याती जरी असली, ते 2 जण काय करतात, ती ख्याती काय करतात, काढून घेतात. काढून घेतात म्हणजेच ते खातं काय करतात, बंद करतात. एकट्यानं ती 20,000 आणलेली जरी ख्याती असली तरी हे दोघं काढतात, 3 जरी आणलेली ख्याती असेल तरी हे दोघंच काढतात. पण ख्याती काढून घेतात त्याला खाते बंद केले म्हणतात. तर ही पहिली नोंद झाली. तर नंबर 2 दुसरी नोंद, खाते बंद केल्याबद्दल. म्हणजे खाते काय केले, बंद केले. ह्यालाच ख्याती काढून घेणे बी म्हणतात. ख्याती काढून घेतली मला तरी बी हेच ऑब्लिक, खाते बंद केले किंवा ख्याती काढून घेतली असं जर नाव आलं तर दुसरी नोंद काय करायची, ही पहिली झाली आणल्याबद्दल, ही झाली काढल्याबद्दल. तर नोंद राहील उरलेल्या भागीदाराचे खाते नावे, उरलेल्या भागीदाराचे खाते नावे ख्याती खाते जमा. बस 3च नोंद दिलेलो मी, 1 2 3. आता बघा, जर सर्वांची ख्याती आणली, आणली म्हणजेच खातं उघडलं. जर सर्वांची ख्याती आणली किंवा सर्वांचं खातं जर उघडलं तर ख्याती खाते नावे सर्वांचे खाते जमा, हे करविधी सर्वांचं असेल. आणि जर सर्वांना नाही, रिटायर वाल्याने एकट्यानं आणलं, एकट्यानं, तर ख्याती खाते नावे त्या रिटायर वाल्याचं एकट्याचं खातं जमा. ठीक आहे, समजा XYZ पैकी फक्त Xनं ख्याती आणली किंवा झडनं एकट्यानं, तो नोंद करावं लागेल ख्याती खाते नावे झडचे खाते जमा एकट्याचे. आणि जर XYZ 3 बी आणली तर ख्याती खाते नावे सर्वांचे म्हणजे 3चं बी खातं जमा. ही आणल्याबद्दल. आता आणलेली ख्याती उरलेले भागीदार काय करायचे, 2 जण काढून घ्यायलेत म्हणजेच काय करायले, समजा उदाहरण ते खातं बंद करायलेत, तो ही नोंद उरलेल्या भागीदाराचे खाते नावे ख्याती खाते जमा. बघा, ख्याती उघडल्याबद्दल आणल्याबद्दल जो होतं तो ख्याती नावेला होतं, आणि जेव्हा ते बंद करायलेत तो ख्याती जमाला जाईल. उघडल्याबद्दल नावेला, बंद केल्याबद्दल जमाला. ठीक आहे, तर 3 नोंदी. पहिली नोंद काय, संस्थेची म्हणजे सर्वांचं खातं उघडल्यावर एक, किंवा रिटायर भागीदाराचं खातं उघडलं म्हणजे त्यानं आणली, तर ही दुसरी. सगळ्यांना आणली, रिटायर वाल्यानं आणली म्हणायचं नसेल, सर्वांचं खातं उघडलं, रिटायर वाल्याचं खातं उघडलं, 2. आता उघडलेलं खातं बंद केलं, मग ह्याचं जरी बंद केलं तरी हीच नोंद, ह्याचं जरी बंद केलं तरी हीच नोंद. म्हणजे सर्वांना आणलेली ख्याती जरी बंद केली तरी हीच नोंद, एकट्यानं आणलेली ख्याती बंद केली तरी हीच नोंद. नोंद काय, उरलेल्या भागीदाराचे खाते नावे ख्याती खाते जमा. राहील लक्षात. मग उरलेल्या भागीदारांचे खाते नावे ख्याती खाते जमा. तर टोटल नोंद दिलेली आम्ही 3. तुम्ही लिहून घ्यायच्या वहीमध्ये, टाकायचं हेडिंगला ख्याती, व्याख्या लिहायचे. व्यवसायाचे पैशात मोजलेले नाव म्हणजे ख्याती होय, खाली टाकायचे ख्यातीच्या नोंदी. पहिले टाकायचे नंबर 1, सर्व भागीदार किंवा संस्थेने ख्याती आणली किंवा खाते उघडले, सर्वांचे खाते उघडले तर नोंद लिहायची ख्याती खाते नावे सर्व भागीदाराचे खाते जमा, हे सर्वांचे. खाली टाकायचं नंबर 2, निवृत्त भागीदारांनी ख्याती आणली किंवा निवृत्त भागीदाराचं खातं उघडलं तर ख्याती खाते नावे निवृत्त भागीदाराचे खाते जमा. सर्वांचं असेल तर सर्व जमाला,
त्याला संस्थेनं म्हणतात. संस्था नाव दिसलं की सर्व, सर्वांचं असेल तर सर्व जमाला, निवृत्त असेल तर निवृत्त जमाला. ठीक आहे. आता हे दोन झाले आणल्याबद्दल. आता काढल्याबद्दल नंबर 3 टाकायचं. ख्याती काढल्याबद्दल, नाहीतर ऑब्लिक मारून ख्याती खाते बंद केल्याबद्दल. हे उघडल्याबद्दल होते, बंद केल्याबद्दल. तर बंद केल्यावर नंबर टाकायचं 2, 3 हे टाकायचे. मग उरलेल्या भागीदाराचे खाते नावे, ख्याती खाते जमा. आता लिहून घेताना फक्त लिहून घ्या. ठीक आहे. ज्यावेळेस त्याचं मी गणित करून दाखवेल त्यावेळेस मग तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. आता तर गणित घ्यायला गेल्या तर फक्त माहिती समजून सांगायला तुम्हाला वाटेल आता याचं काय काम आहे. जेव्हा गणित पहिलं चालू करेल ना तेव्हाच उपयोगी पडेल. तर 3 नोंदी झाल्या ख्यातीच्या. मग सर्वांना आणली, एकट्यानं आणली आणि आणलेली ख्याती काढली. नाहीतर सर्वांचं खातं उघडलं, एकट्याचं खातं उघडलं, उघडलेलं खातं बंद केलं. तर अशा पद्धतीने या किती नोंदी झाल्या? 3. पुढे हेच इथे लिहिलं होतं. इथे लिहिले संस्थेची ख्याती, नाहीतर निवृत्त भागीदाराची ख्याती. इथे लिहिले जर संस्थेची ख्याती उघडली म्हणजे सर्वांची, तो नोंद आहे ख्याती खाते नावे सर्वांचे खाते जमा. कधी सर्वांची असेल. आणि इथं निवृत्त भागीदाराची ख्याती काय केली? उघडली. तर ख्याती खाते नावे निवृत्त भागीदाराचे खाते जमा. सर्वांचे उघडले तेही, निवृत्तवाल्याचे उघडले तेही. त्याच्यानंतर इकडचं जरी खातं बंद केलं तरी तीच, इकडचं जरी बंद केलं तरी तीच. तर तीच नोंद आहे. उर्वरित म्हणजे उरलेल्या भागीदाराचे खाते नावे, ख्याती खाते जमा. आणि ही जरी बंद केली तर तीच, हीच नोंद एकदा. उरलेल्या भागीदाराचे खाते नावे, ख्याती खाते जमा. सर्वांची उघडली एक खातं उघडलं, सर्वांचं खातं उघडलं तर 1, रिटायरवाल्याचं खातं उघडलं तर 2, आणि उघडलेलं खातं बंद केलं तर 3. मग इकडचं बंद केलं तरी हीच, इकडचं बंद केलं तरी म्हणजे कॉमन नोंद आहे दोन्ही बी. तर 1, 2 आणि ही 3 अशा 3 नोंदी लक्षात ठेवा. आणि हे एक लिहून घ्या, हे तुमच्या वहीमध्ये राहा. जर जुन्या ताळेबंदात संपत्ती बाजूला ख्याती असेल, म्हणजे आपला जो प्रश्न दिलाय त्या प्रश्नात ऑडिट जर संपत्तीला ख्याती दिली असेल, समजा वरी ख्याती 50,000 दिली, खाली सांगितलंय ख्यातीची किंमत 60 करा, 60,000 करा. मग वरी 50,000 आणि खाली 60,000 करा म्हणाले, म्हणजे 10,000 काय करा म्हणाले? वाढवा. अन्यथा वरी किती आहे? 50 आहे आणि खाली करा म्हणते 40. मग ख्यातीची किंमत 50 आहे त्याचे 40 करा म्हणजे कमी करा म्हणाले. मग ख्यातीमध्ये एक तर वाढ करा म्हणू की घट करा म्हणू, तर ती वाढ किंवा घट करायची आणि त्याचा फरक जो आहे तो पुनर्मूल्यांकन खात्याला किंवा भागीदाराच्या भांडवल खात्याला घ्यायला सांगितलंय. तर ते जेव्हा गणितात येईल तेव्हा बघूया. हे लिहून घ्या. ठीक आहे. तर बघा एकदा उदाहरणामध्ये दाखवतो की नेमकं कसं येते ख्यातीचं. तुम्ही मला सांगायचं मग या तिन्हीपैकी नोंद कोणती होईल त्या. हो, 1-2 गणितात दाखवतो. हो काय, हे पहिलं गणित राजा राणी प्रधान. राजा राणी प्रधान याच्यापैकी प्रधान निवृत्त झाला म्हणजे प्रधान रिटायरवाला आहे, तर खाली पहिली नोंद देऊ का ख्यातीची. नंबर 1, संस्थेच्या ख्यातीचे मूल्य 20,000 लावा. संस्थेच्या ख्यातीचे म्हणाले, संस्था म्हणजे रिटायरवाला की सर्व? संस्था या शब्दाचा अर्थ सर्व. मग सर्व जणांची ख्याती किती करा म्हणाले? 20. मग मला सांगा रे, इथं सर्व म्हणाले म्हणजे एकाची की सर्वांची? तर तुम्ही म्हणशाल सर सर्वांची. बघा, संस्थेच्या ख्यातीचे मूल्य 20,000 लावा. ख्याती संस्थेची. मग तुम्हाला मी आधीच सांगितले ख्याती आणली, ख्याती खातं उघडलं, लावा हे सगळे कसा तो नोंद होईल. ख्याती खाते नावे आणि सर्व म्हणाले म्हणजे संस्था म्हणाले म्हणजे सर्व, तर सर्व भागीदाराचे खाते जमा. ते लक्षात ही नोंद झाली असती. आणि जर इथं रिटायर म्हणलं असतं, इथं असं जर म्हणलं असतं प्रधानची ख्यातीचे मूल्य 20, तर नोंद केलं असतो मी ख्याती खाते नावे आणि प्रधानचे खाते जमा. का? कारण एकट्यानं आणलं. पण इथं संस्था म्हणाले म्हणजे सर्वांना, तर ही नोंद होईल. जो गणित करेल तो हे करून दाखवेल, फक्त सध्या लक्षात ठेवा. कुठं आहे 2 मिनिटं दाखवतो. इथं बघा, इथं निवृत्त होणाऱ्या भागीदाराच्या हिश्श्याच्या, निवृत्त होणारा कोण आहे गणितात? मेनका आहे, मेनका. इथं बघू देऊ का, निवृत्त होणाऱ्या भागीदाराच्या हिश्श्याच्या ख्यातीचे मूल्य 8,000 लावा. निवृत्त होणाऱ्या म्हणते, निवृत्त होणारी कोण आहे? मेनका निवृत्त व्हायली, निवृत्त झाली. मेनका व्यवसायातून खाली लाटेवर निवृत्त झाली म्हणजे मेनका निवृत्त आहे. तर त्याला म्हणते निवृत्तवाल्याचीच ख्याती घ्या. इथं संस्थेची म्हणाय नाही, तर नोंद होईल ख्याती खाते नावे आणि निवृत्तवाल्याचे घ्यायचे म्हणजे निवृत्त भागीदाराचे खाते जमा. ही नोंद होईल पहिली. निवृत्त म्हणजे कोण आहे? तर मेनका आहे, तर नोंद होईल ख्याती खाते नावे मेनकाचे खाते जमा.
ही झाली पहिली. आणि त्याच्या पुढे काय म्हणते, उरलेल्या भागीदारांनी, जे दोघं उरले ना मेनका गेल्यावर जे रंभा आणि उर्वशी दोघे असतील, तर ते मेनका आणि रंभा आणि उर्वशी उरलेल्या भागीदारांनी ख्यातीचं आपलेकन म्हणजे खातं बंद करायचं ठरलेलं आहे. खातं काय करून टाकलं, बंद. म्हणजे हे खातं उघडल्याबद्दल आणि दुसरी खातं बंद केल्याबद्दल लिहून सांगितली होती, वरी नोंद आहे. बंद केल्या नोंद आहे. उरलेल्या भागीदाराचे खाते नावे आणि ख्याती खाते जमा. तर या दोन नोंदी झाल्या असत्या, खातं उघडल्याबद्दल, बंद केल्याबद्दल. जेव्हा गणित समजावून सांगेल, गणित घेईल तेव्हा सांगेल सगळं. फक्त सध्या सांगतोय कुठं कुठं काय आलंय ते तुम्ही लक्षात ठेवा. मग ख्याती काही देऊ जा, तर आपण बघायची संस्थेची आहे का रिटायरवाल्याची आहे. या धड्यात 12 गणित आहेत. पुऱ्या 12 गणितामध्ये ख्याती कुठं कुठं कशी दिली ते सांगतोय. इथं बघा, हे पहिलं गणित स्वाध्याय मधलं. काकाच्या हिश्श्याच्या ख्यातीचे मूल्य 2700 लावा. काका निवृत्त होण्याचे ठरले, म्हणजे काका रिटायर वाला भागीदार आहे. मग काका जर रिटायर आहे तर इथं म्हणाले त्यांनी काकाच्या हिश्श्याच्या ख्यातीचे मूल्य 2700 रुपये लावा. मग हे काकाच्या म्हणता की रे, सर्वांच्या नाही म्हणत, म्हणून झाली असती काय, ख्याती खाते नावे काकाचीच म्हणल्यामुळे काकाचे खाते जमा. इथं संस्थेची म्हणलं असतं तर सर्वांची जमा लावलो असतो. ही जरी खातं उघडल्याबद्दल नंबर 1. आता इथं जर ते खातं बंद करा, खातं आपलेकन करा असं जर दिलं असतं तर दुसरी बी नोंद केलो असतो, बंद म्हणजे आपलेकनाची, उरलेल्याची. पण इथं म्हणलंच नाही, त्याच्यामुळे एकच नोंद होईल. ठीक आहे, तर गणित करताना हे लक्षात राहू द्या, आपल्याला उपयोगी पडेल. बघा, आता सांगितलं तसं. आणि वरी एक नियम दिला होता. वरी इथं सांगितलं, ख्यातीवरी जर जुन्या ताळेबंदात ख्याती आली तर तिची वाढ किंवा घट करायला सांगितलं तर करा म्हणलं होतं की नाही, त्यावेळेस तो नियम दिलता. बघा, ख्यातीवरी जुन्या ताळेबंदात या प्रश्नात ख्याती किती आहे, 57,500. आणि खाली काय म्हणते, ख्यातीचे पुनर्मूल्यांकन 50,000 करण्यात आले. म्हणजे ख्याती आहे 57,500ची आणि ते करा म्हणते 50, म्हणजे 57,500 रुपयाचे 50,000 करा, म्हणजे 7,500 रुपये घट करा म्हणते. तर 7,500ची काय केली असते आपण, घट केली असते. तर जर ख्याती जुन्या ताळेबंदात आली, इथंही तसं जेव्हा ख्याती इथं आहे 30,000 आहे, मग 30च्या खाली किती करा म्हणते बघायचं, 35 करा, 40 करा का 20 करा. 30चे 40 करा म्हणजे वाढ झाली, 30चे 25 करा म्हणजे घट झाली. कळालंय. तर अशा पद्धतीच्या ज्या ख्यातीच्या नोंदी आहेत त्या लिहून दाखवलेल्या आहेत. वहीवर त्या सगळ्या व्यवस्थित लिहून घ्या आणि ज्यावेळेस याचं गणित समजावून सांगेल त्यावेळेस तुम्हाला ते सगळं काय होईल, उपयोगी पडेल. ख्यातीच्या फक्त 3 नोंदी डोक्यात ठेवा. संस्थेची ख्याती 1, रिटायर भागीदाराची ख्याती 2, आणि ही ख्याती आणलेली जी असती ते खातं काय केलं, बंद केलं, ती एक 3. अशा टोटल 3 नोंदी तुम्हाला लागतील. 3 कोणत्या, संस्थेची ख्याती उघडल्याबद्दल 1, निवृत्त भागीदाराची ख्याती उघडल्याबद्दल 2. अवघाई, संस्थेची ख्याती, निवृत्त भागीदाराची ख्याती 2, आणि ह्याची असू की ह्याची असू, ती जर ख्याती बंद केलं तर ही 3री. या दोन्ही एकच आहेत. ही बी एकच आहे, 2 लिहिल्यात मी फक्त. तर 1, 2 आणि 3 या 3 नोंदी, हे नियम आताचा सांगितलेला. जर जुन्या ताळेबंदात ख्याती संपत्तीला असेल, आता होती की 57,500 होती आणि त्याच्या खाली 50 करा म्हणलं होतं तसं, आणि त्यामध्ये वाढ किंवा घट करायला सांगितली असेल तर ती वाढ किंवा घट करा, आणि ते घट केल्यानंतर तो जो फरक आहे तो फरक पुनर्मूल्यांकन खात्याला घ्यायला सांगितलं. तर ते गणित घेतल्यावर बघू आपण सध्या, ते एवढं तुमच्याकडे लिहिलेलं राहावं. तर हे आपल्या अकाउंट या विषयामधील 100 पैकी 100 मार्क घेणारे विद्यार्थी आहेत. तर तुम्हाला देखील अकाउंट मध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये जर तयारी करून घ्यायची असेल तर प्ले स्टोअरला आपला कर्तव्य एज्युकेशन अकॅडमी म्हणून आपला ऍप आहे, त्या ऍपवर जाऊन तो ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअरला. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचे सगळे कोर्स त्या ठिकाणी अकाउंटचे ते अतिशय सोप्या भाषेत, मराठी भाषेत दिलेले आहेत. तुम्ही ते डाउनलोड करून त्याचा कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे ना, कारण युट्यूबला सगळा धडा काही पूर्ण चॅप्टर अपलोड करणं काही शक्य नसते. तर त्याच्यासाठी पूर्ण सिलेबस तर काही शक्य नाही. काही गोष्टी युट्यूबला राहतील, सगळ्या बाकी चॅप्टर कुठे राहतील, प्ले स्टोअरला राहतील. तर तुम्ही ते घेऊ शकता आणि तुम्ही देखील असे 100 पैकी 100 99 मार्क अकाउंटमध्ये मिळवू शकता. हे फक्त 2 वर्षातले विद्यार्थी आहेत, एवढे मार्क घेणार आहे. उद्याच्या पिरियडला आपण भागीदाराचं भांडवल काय असते, सामान निधी काय असते, नफा तोटा काय असते, सगळ्या गोष्टी काय करूया, पाहूया. ठीक आहे, धन्यवाद.